होमिओपॅथी डॉक्टरांसंदर्भात सरकारनं पुन्हा एक नवीन निर्णय घेतलाय। महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणीला पुन्हा एकदा मंजुरी देण्यात आली आहे। 18 तारखेला होमिओपॅथींच्या नोंदणीला स्थगिती दिली होती। हायकोर्टाच्या निर्णयापर्यंत नोंदणी स्थगिती देणारा आदेश काल मागे घेण्यात आलाय। त्यामुळे सरकारनं यू-टर्न घेतल्याचं पाहायला मिळतंय। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। वेदांत, होमिओपॅथींसंदर्भातल्या निर्णयामध्ये ही अनिश्चितता सरकारकडून नेमकी का दिसून येतेय? सरकारचं नेमकं धोरण काय? 20 दिवसांपासून बीएचएमएस डॉक्टर त्यासोबतच आयएमए आणि मार डॉक्टर यांचा वाद आपल्याला पाहायला मिळतो। कारण बीएचएमएस डॉक्टरांची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी केली जाणार आणि तशा प्रकारचा शासन निर्णय 3 ऑगस्टला काढण्यात आला। मात्र त्यानंतर आपण बघितलं की आयएमए त्यासोबत मार्चचं एक मोठं आंदोलन झालं, काम बंद आंदोलन झालं आणि त्यानंतर 18 ऑगस्टला वैद्यकीय शिक्षण विभागाने जोपर्यंत कोर्टाचा अंतिम निर्णय येत नाही आणि एसओपी तयार होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये बीएचएमएस डॉक्टरांची नोंदणी केली जाणार नाही, त्याला स्थगिती दिली होती। आता 48 तासातच हाच निर्णय हेच पत्र पुन्हा एकदा रद्द करण्यात आलेलं आहे आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये बीएचएमएस डॉक्टरांची नोंदणी केली जाणार असं आता या पत्रात म्हटलं आहे। त्यामुळे कधीपासूनही नोंदणी केली जाणार आणि यावर आता आयएमए म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन आणि मार्डचं नेमकं काय म्हणणं असणार हे पाहावं लागेल। मात्र वैद्यकीय शिक्षण विभागाची दोन्ही संघटनांच्या मध्ये अडचण झाली आणि या दबावामुळेच अशा प्रकारचे निर्णय, अशा प्रकारचे यू-टर्न वैद्यकीय शिक्षण विभागाला घ्यावे लागतात असं दिसतंय। वेदांत, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.